विठ्ठल नामदेवा संगती जेवले. ही उत्कृष्ट कथा संपूर्ण ऐका. औंध नागनाथाचे देऊळ फिरवण्याचे कौतुक दाखवून संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर हे दोन्ही भक्त पंढरपुरास परत गेले. फार दिवसाच्या वियोगाने दुःखित झालेल्या देवभक्तांना गहिवर दाटून आला. विठोबांनी नामदेवाच्या गळ्यात तुळशीची माळ घातली. इतक्यात त्या ठिकाणी निवृत्ती सोपान, विसोबा, नरहरी सोनार इत्यादी वैष्णववीर प्राप्त झाले. नामदेवाची यात्रा संपूर्ण करण्याकरिता देवानी नामदेवास उद्यापन करावयास सांगितले. पांडुरंगाने स्वतः गृहस्थ रूप धरून ते नामदेवास घेऊन ब्राह्मणांना आमंत्रण देण्याकरिता हिंडावयास गेले. निमंत्रण देऊन परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी भोजन समारंभ झाला. अष्टमहासिद्धीची सर्व तयारी केली. महाद्वारात चंदनाचे सडे घातले. गुढ्या उभारल्या. पताका लावल्या. ब्राह्मणाकरिता सोन्याचे ताट मांडले. पांडुरंगाने आपल्या हाताने ब्राह्मणाचे पाय धुतले. ब्राह्मणाने अष्टगंधाची उटणी लावली. परमेश्वराने ब्राह्मणाचे चरणतीर्थ प्राशन केले. सुवर्ण पात्रात पंचपक्वान्न वाढली. ब्राह्मणाचे भोजन उरकले. त्यांना तांबूल अर्पण करण्यात आले. ब्राह्मण वृद्धांनी निघून जाऊ नये म्हणून त्यांनी दक्षिणा देण्याची मात्रा थांबवली. ब्राह्मण मंडळींना स्वस्थ बसवून पांडुरंगाने आपल्या भोजनाची तयारी केली. देवानी उद्धव, अक्रूर, नारद, कुंभर इत्यादींना आपल्या पंक्तीत पाचारण केले. सर्वजण आसनस्थ झाल्यावर सत्यभामा वाढू लागली. देवानी ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान इत्यादिकाची स्तुती गाऊन नामदेवास प्रेमाने पोटाशी धरले. आपली भक्तिवात्सल्य पूर्ण करून दाखवण्याकरिता पांडुरंग नामदेवाचे उच्छिष्ट भक्षण करू लागले. ते पाहून विप्रमंडळी विस्मय पावली. तो उच्छिष्ट भक्षक जातीचा कोण असावा याबद्दल संशय येऊन ते कर्मष्ठ ब्राह्मण मनातल्या मनात चुळबुळ करू लागले. ते आपल्या विचारात बुडबुडून एकमेकाकडे स्तब्धतेने पाहत राहिले. नामदेवाचे उष्टे खाणारा तो गृहस्थ कोणी अकर्मकारी असून त्यांच्या घरी आपण अन्नग्रहण केल्यामुळे आपण बाटलो असे वाटून ते आपल्या मनात प्रायश्चित्ताची विचारणा करू लागले. अखेर त्या ब्राह्मणाने त्यांचे कर्म अज्ञानात घडले असल्यामुळे प्रायश्चित्त नको असे ठरवून त्या भ्रष्ट मनुष्यासच वाळीत टाकण्याचा संकल्प ठरविला आणि ते एक जण तेथून पाय काढू लागले. विप्रगण शासक होऊन निघून चालले आहे असे पाहून त्या गृहस्थ वेश पांडुरंगाने त्यांना थांबविले. हिरे, रत्न, सुवर्ण आणि तुळशीपत्रे एकत्र करून परमात्म्याने ब्राह्मणास दक्षिणा वाटली. नंतर नामदेवास ब्राह्मणाच्या पायावर घालून पांडुरंगाने त्यांचा आशीर्वाद मागितला आणि त्यांच्या आशंकेचे कारण विचारले. आपणास प्रश्न करणारा गृहस्थ साधा मनुष्य नसून तो साक्षात परमेश्वर आहे असे ब्राह्मणांच्या प्रत्ययास आले तरी त्यांनी त्यांच्या प्रश्नास उत्तर म्हणून सांगितले, नामदेव हा जातीचा शिंपी आहे. तुम्ही मात्र आम्हास ब्राह्मण दिसला. तुमच्या घरी म्हणून आम्ही भोजनास आलो. पण तुम्ही स्वतः
भ्रष्ट आचरण केले. तुम्ही शिंप्या संगती जेवला. इतकेच नाही तर नामदेवाचे उष्टे अन्न भक्षण केले. तुम्हाला वर्णाश्रम धर्म समजत नाहीसे दिसते. तुम्ही ब्राह्मण वेश प्रत्यक्ष परमेश्वर आहात हे आमच्या लक्षात आले आहे. पण विधियुक्त आचरण ठेवून वेद वचनास मान देणे तुम्हालाही इष्ट वाटले पाहिजे. तुम्ही सर्वज्ञ संपन्न व वेदशास्त्र निपुण असून धर्मभ्रष्ट आचरण करता याचा विस्मय वाटतो. रामकृष्ण हरी माऊली. ही नामदेवाची कथा आवडल्यास लाईक कमेंट करा.